नमस्कार मंडळी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांच्या मोठ्या प्रमाणात समस्या समोर येऊन राहिल्या आहेत. तर त्याच समस्या संदर्भात आपण आज भेटायला आलेलो आहोत इथे. तर तुम्ही बघू शकता. सर, आपलं नाव काय? मी महेंद्र गाडे, महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचा महाराष्ट्राचा सहसचिव आहे. आमचं नेर नगर परिषदेतला कामगारांची युनियन आहे, संघटना आहे. कामगार संघटने ह्या सगळ्या महिला सफाई कामगार म्हणून बऱ्याच 6 ते 7 वर्षापासून काम करत आहे. परंतु अचानक यांना पगार जास्त द्यावा लागत आहे. संघटनेमार्फत आम्ही आमचं प्रकरण उचलून धरलं आणि 5,000 काम करणाऱ्या बायांना 8,000 आणलं. पण 8,000 पैसे त्यांना द्यावं लागत आहे. आपल्याला याच्यातून काहीही खायला मिळत नाही, म्हणून त्यांनी या बायांना कमी केलेलं आहे. एकीकडे कोट्यवधीचे कंत्राट काढतायत. हे कोट्यवधीचे कंत्राट काढायला, टेंडर काढायला नगर परिषद पैसे आहेत, म्हणून हे सर्व विधवा आणि फक्त बायांना पैसे द्यायला यांच्याकडे कामाला पैसा नाही. आमचा मुद्दा एकच आहे की यांना यांचं किमान वेतनानुसार त्यांना पगार देण्यात यावे, विनाअट यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे आणि जेवढे काही कामगार कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाचे जेवढे निर्देश आहे त्यानुसार यांना यांचा पगार देण्यात यावा. ESI, PF, बोनस, PF आहे, ESI, बोनस आहे, तुमचं अजून ग्रॅज्युटी आहे, काय असेल नसेल ते या सर्व कंत्राटदार आणि कामगार नगर परिषदेचे अधिकारी यांचे संगनमत करून या सगळ्या बायांची लूट चालू आहे. आणि ह्या सगळ्या नगर परिषद असाच भोंगडा कारभार चालू आहे. जर यानंतर जर यांना कामगार यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या आंदोलनाची अजून धार तीव्र करू. बघा, या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. तर मला असं वाटतंय लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेण्यात यावी अशी मी हात जोडून या सरकारला नम्र विनंती करतो. धन्यवाद.